मला कळलं असतं तर मी देवच झालो असतो. पण मलाही देव व्हायचं नाही आणि तुम्ही देव होऊ नका, फक्त देवाचे होऊन राहा. माझं बोलणं कळलं का? त्याच्यातला हेतूच एक आहे की कीर्तनाच्या प्रवचनाच्या माध्यमातून महाराजांच्या जवळ जाता या. नमो माय भाषा. माऊली महावैष्णव रामेश्वर भट्ट आणि हा अभंग रामेश्वर भटांचा आहे म्हणून याला एक आकळं महत्व आहे. प्रेम करणारी माणसं तर हयात प्रेम करत असतात, पण विरोध करणाऱ्याचं रूपांतर एक निष्ठावंत भक्तामध्ये व्हावं, हाच मला वाटतं तुकोबारायांनी केलेला महान चमत्कार आहे. थोडस लक्षात घ्या या अभंगाचं महत्व. आई तर म्हणतेच माझा सोन्या चांगला आहे, पिणारा असला तरी पूर्तता असे करते. काय सध्या जगच पित आहे, त्यात आपल्याने पिलं म्हणून काय. की आई जर असेल तर मुलाच्या दुर्गुणाचं सुद्धा कौतुक करते. तिचं काही चुकलं नाही, पण चुकलं. सद्गुणांचं कौतुक व्हायला पाहिजे, दुर्गुणांचा निषेधच व्हायला पाहिजे. गोड शब्दात का होईना. बाळावर अत्यंत प्रेम असेल तर न दुखवता बाळा बरं नाही रे, कळलं का तुला? तुझ्या वडिलांनी किती नाव कमवलं, ते बरं नाही रे असं प्रेमाने सांगावं, पण निषेध करायलाच पाहिजे. तेव्हा आईने कौतुक केलं वैशिष्ट्य नाही, पण ज्याने आयुष्यभर निंदा केली, नव्हे संप्रदाय बुडवला, गाथा बुडवला म्हणजे संप्रदाय बुडवला, त्याच रामेश्वर भट्टाने म्हणावं तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. हेच या अभंगाचं वैशिष्ट्य, हे विशेष आहे. राजकारणामध्ये आज निंदक असेल तो स्तुतीपाठक होईल, तो त्याच्यातला भाग हा नाही आहे. हो, असं होतं, रोज आपण बघतो. आज इकडे होता, उद्या तिकडे गेला, तिकडे होता, तिकडे आला, पुन्हा पुन्हा फिरून पुन्हा आला, पुन्हा स्वतंत्र म्हणून उभा राहिला, हे चालूच राहतं. तेव्हा हा भाग इथे राजकारणाचा नाही आहे. हा, सनातनी वृत्ती आणि संत संप्रदायाची भूमिका बरं का, ही फार म्हणजे दोन ध्रुव होते. तुकोबारायांना अधिकारच नाही, शूद्राने गुरु होऊच नाही, शूद्राला अधिकारच नाही. या भूमिकेवर आरूढ झालेले रामेश्वर भट्ट आणि कालांतराने ज्याची निंदा करत होते त्याच्याकडून माळ घालून घेणं आणि त्याच्यातून अनुग्रह घेणं, हे इथेच तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. माझं बोलणं कळलं? तुकाराम महाराज वैकुंठाला गेले याच्याबद्दल भिन्न मतवाद असतील, त्यांच्या असतील, आपल्याला चर्चा करायचं काही कारण नाही. मत प्रवाह नेहमी दोन चालतात. एखाद्या व्यक्तीला जग चांगलं म्हणत असतं, पण त्याचा भाऊ चांगला म्हणत नसतो. जगताची रीत आहे, नाही का? गंमत बघा, कृष्ण भगवंताला सुद्धा चांगलं नाही म्हटलं अनेकांनी. चोर चार शिखामणी, म्हणजे चोर जारांचा शिखामणी कृष्ण, कळलं का? जार कर्मातला शिखामणी, चोरांतला शिखामणी, अशी विष्णू सहस्त्रनामच नाही आहे, ही स्तुती खूप आहे. तसं मी नेहमी सांगत असतो, लौकिकाच्या नाण्याची निंदा ही दुसरी बाजू आहे. लौकिक प्राप्त झालं की त्याच्या उलट्या बाजूने निंदा ही सुरूच होते. हा लौकिकाचा भाग आहे. तेव्हा स्तुती जशी आपण स्वीकारतो तशी निंदा ही स्वीकारायला पाहिजे. तो हीच मोठेपणाचं एक लक्षण आहे. एक सांगू का, काही काही माणसं म्हणतात अहो तुमची निंदा करतात. मी गमतीने सांगितलं तुझी तीही लायकी आहे. माझं उलट बोलणं कळलं का? निंदा करून घेण्याची सुद्धा लायकी आहे. सगळ्याचीच कोणी निंदा करत नाही. जो वाईट वागतो त्याचीही कोणी निंदा करत नाही. म्हणजे निंदा करून घेण्याकरता सुद्धा स्टँडर्ड लागतो.
माझं बोलणं कळलं का? ज्याची स्तुती होते त्याची निंदा होते, ज्याची स्तुती होत नाही त्याचं निंदा सुद्धा करण्याचं काही कारणच नाही. तेव्हा नीट लक्षात घ्या की तुकोबारायला हे जे प्रसंग जीवनामध्ये आले ते एक एक पैलू पडत गेला. जसं हिऱ्याला 58 फॅसेट्स असतात आणि 58 फॅसेटचा हिरा म्हणजे उत्कृष्ट हिरा, तसे एक एक पैलू पडत गेले. स्तुती ऐकण्याचा, कालांतराने निंदा ऐकण्याचा, बरं का, जगाचा विरोध होण्याचा, घरातल्या पत्नीचा, बरं का, त्यांच्या समाधानाकरता का होईना, त्यांच्या स्वास्थ्याकरता का होईना, पण विरोध सहन करावा लागला. हे तुकोबारायाच्या जीवनाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून योगायोगाने हा सप्ताह इथे नेरूळमध्ये आला. काहीतरी देवाची इच्छा असली तर मी कालच सांगितलं, माझं येणं इथलं हे काही माझ्या मनावरचं नव्हतं. मी माझ्या गिरगावमध्ये 100 वर्ष राहिलो, काय इथे आलो असतो. शेवटी प्रभू म्हणाला चल इथे, चल आपल्याला इथे कार्य करायचंय. जिथे नेमणूक झालेली असते तिथे कार्य होतं. गव्हर्नमेंटनी एकदा नोकरी स्वीकारल्यानंतर, बदली झाल्यानंतर प्रश्न विचारायचा नसतो की का बदली झाली, नाही का. एखाद्या वेळेला गडचिरोली तुम्हाला आवडणार नाही, पण नेमणूक झाली तर जावं लागेल. पोलीस खात्यामध्ये गडचिरोलीला पाठवला म्हणजे शिक्षा समजतात. ते इतका तो नक्षलवाद्यांचा प्रदेश, मी जाऊन आलोय तिथे, त्या तुरुंगात सुद्धा जाऊन आलो. तुरुंगात नाही, माझा चंद्रपूरला कार्यक्रम होता. तेव्हा त्या लोकांनी, पोलीस खात्यातले लोक असतातच कार्यक्रमाला, मला म्हणाले महाराज जरा बघा तरी नक्षलवादी. काही नाही, साधी सुधी माणसं होती, लुंगी बिंगी गाळे वेळे असे पडलेले होते, पण वृत्तीचे असे बघत होते. मला वाटलं हे ना जर पिंजऱ्यातून सोडावं तर वाघासारखे चौतोडणार मरून मार. मी काय म्हटलं, मनात असू दे नाही तर नसू दे, पण जावं लागतं. तसं आले देवाजीच्या मनात, तिथे कोणाचेच आले ना. तसं या ठिकाणी हा जो तुकाराम महाराजांचा उत्सव आहे तो बघा कसा फिरत फिरत आला. अनेक वर्ष सातारला झाला, मग मुंबईला आमच्या वाडीमध्ये झाला, मग गेली 15 वर्ष कुर्ल्याला झाला आणि यंदाच्या वर्षापासून नेरूळला सुरू झाला. म्हणजे याला तुम्ही म्हणाले असं का घडलं, का घडलं, हे जर मला कळलं असतं तर मी देवच झालो असतो. पण मलाही देव व्हायचं नाही आणि तुम्ही देव होऊ नका, फक्त देवाचे होऊन राहा. माझं बोलणं कळलं का? देव होण्यात आनंद नाही, देवाचं होण्यात आनंद आहे. आई होणं त्रासदायक आहे, पण आईच्या पोटी मूल होऊन येणं याच्यासारखा आनंद असतो. माझं बोलणं कळलं का? हा, आईला रात्र रात्र जागत बसावं लागतं, त्या मुलाला ताप आला तर, नाही का. खात नसलं पीत नसलं तर आई रडते, बरं का. एका बाईला विचारलं, तिचा चेहरा उतरला होता. घरी गेलो, मी म्हटलं रडते का? म्हणले काय करू, कालपासून खातच नाही. शिरा केला, पोहे केले, भात केले, दही भात घातला, आंबं घातलं, खातच नाही. माझं बोलणं कळलं का? त्या बाळाकरता ती रडत होती, नाही का. बापाचाही चेहरा कोमजलेला होता. अहो म्हणे नवसानी झालेलं पोर पण जरा बरोबर नाही, त्याला म्हणावं आई बाप, बरोबर आहे ना. तसं सामान्यातल्या सामान्य जीवाकरता ज्याचा चेहरा कोमजतो त्याला म्हणावं संत. ही पुढची व्याख्या आहे. स्वतःच्या मुलाकरता आपलं आयुष्य झुरणं, झिजवणं हे स्वाभाविक आहे. किंबहुना पटलं किंवा न पटलं तरी आपल्या मुलाकरताच आयुष्य झिजवतो, ही वस्तुस्थिती आहे. मी नेहमी गमतीने सांगत असतो, मुलगा पटू दे नाही तर न पटू दे, आयुष्यभर त्या आई बापाला शिव्या देऊ दे, शेवटी इस्टेट त्याच्याच नावाने ठेवून जातो, आहे ना. इट्स अ फॅक्ट, ऍक्सेप्ट करायला पाहिजे. काय किती शिव्या देऊ द्या, अहो म्हणे तुम्हाला एवढं वाकडं बोलतो, म्हणले जाऊ द्या, शेवटी पोट आहे ना. म्हणले बाबा महाराज पोटात लाता खाल्ल्या, म्हटलं तिथपासूनच शिकला लात मारायला. अहो पोटात जर लात मारायला शिकला तर बाहेर आल्यानंतर लात मारणार नाही असं कसं म्हणतात.
ती सहन करण्याची क्षमता जशी सामान्य आईमध्ये आहे, तसं विश्व माऊली संतांच्या मध्ये समाजाच्या लाथा खाण्याची सुद्धा क्षमता आहे. पण एवढं जरी लाथा खाल्ल्या तरी परमार्थाच्या बोधाची इस्टेट मात्र समाजाच्या नावावरच केली. ही मात्र वस्तुच ही पटो अथवा न पटो हे मान्य करायलाच पाहिजे. म्हणून आजचा अभंग रामेश्वर भट्टांचा आहे. किती विरोध याच्याबद्दल आज काही जास्ती सांगत नाही. ओघा ओघामध्ये खूप ऐकायचं आहे. तुकाराम महाराज काय 7 दिवसात संपतात का? हा, असं समजता का? आयुष्यभरची साथ आहे, ते 7 दिवसात कसे संपतील? माझं बोलणं कळलं? आयुष्यभरची साथ आहे, ते 7 दिवसात संपणारे नाहीत. फक्त आपण या सप्ताह शब्दाचा अर्थ असाच आहे, सहज आहे त्याच्याशी आप्तत्व जोडणं नामे सप्ताह. 7 दिवस हा भाग निराळा, पण सहजो परमात्मा आहे, त्या परमात्म्याशी आप्तत्व जोडणं नामे सप्ताह. आणि या जगद्गुरु तुकोबारायाच्या वैकुंठगमना प्रत्यर्थ जो आपण सप्ताह करतो, त्याच्यातला हेतूच एक आहे की कीर्तनाच्या प्रवचनाच्या माध्यमातून महाराजांच्या जवळ जाता या. पूर्वी बॅरियर्स होत्या, जशा इथे आहेत तिथे तशा. आता हे घातलंय का की एकदम माणसाने पुढे येऊ नये, बरोबर? हे बॅरियर्स उद्या काढता येतील. उद्या काढा म्हटलं तर काही प्रश्न नाही, चटकनात. उद्या कशाला लागतात? 2 मिनिटात निघतील. पण समाजाच्या विचारावर जगण्यावर ज्यांनी बंधनं घातली, माझं बोलणं कळलं का? हो, शूद्रांनी मी कीर्तन करीन हा विचार मनात आणणं सुद्धा पाप होतो. शूद्राला जर वाटलं मी गुरु व्हावं तरी महापाप होतं. आणि अशा काळामध्ये रामेश्वर भट्टांना ज्यांनी नतमस्तक व्हायला लावलं आणि आपलं शिष्यत्व पत्करायला लावलं, ते माझे जगद्गुरु तुकोबाराय किती मोठे असले पाहिजे, किती मोठे असले पाहिजेत. त्यांच्या शब्दात सांगू का किती मोठे? आकाश आहे एवढा. आकाश म्हणजे काय? या मंडपाची फुटपट्टी लावून मोजता येईल, सांगू शकतो. 20 फुटाचा मंडप आहे मधला, असं आपण गृहीत 20 फुटाचा आहे. तिकडचा शेजारी अजून 3-4 फूट कमी आहे. पण आकाशाचं मोजमाप करता येईल का? अहो, आकाश म्हणजेच पोकळी. आकाश शब्दाचा अर्थ काय? आकाश क्षितिजाला टेकल्यासारखं दिसतं. लांबून काय दिसतं? क्षितिजाला आकाश टेकल्यासारखं दिसतं. पण तिथे गेलं तर ते अजून पुढे सरल्यासारखं दिसतं. कारण का? पोकळी नामे आकाश. सर्व ठिकाणी पोकळी आहे. कानात पोकळी आहे, पोटात पोकळी आहे, नाकात पोकळी आहे. आणि जिथे जिथे पोकळी आहे तिथे हवा आहे, तिथे आकाश आहे. तसं तुकोबाराय किती आहेत मोठे? तर आकाश आहे एवढे. असे तुकोबारायांचं नाव लौकिक जेव्हा वाढत गेलं, बरं का, एखाद्या माणसाचं नाव लौकिक वाढत गेल्यानंतर हजारो भक्त जर झाले तर 10 विरोधक निर्माण होतातच. हा जीवनाचा क्रम आहे. नमो मा